Co-powered by Techno. आज गणेश सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडली आणि त्यामध्ये जी चर्चा सुरू होती ती प्रभाताई घोगरेंची होती। शिर्डी मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी करावी अशी चर्चा जी आहे ती घडत असताना कार्यकर्त्यांनी देखील आज सभेमध्ये मागणी केली। ताई, कार्यकर्ते मागणी करतायत की तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडून। नमस्कार। कार्यकर्त्यांचीच खूप मागणी आहे की मी महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून उमेदवारी करावी म्हणून। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, परिसरातील आमचे शेतकरी बांधव असतील सर्वांचा आग्रह आहे की मी शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी करावी। ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये देखील तुम्ही दक्षिणेमध्ये प्रचार केला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निलेश लंके यांना निवडून आणण्यात तुमचा देखील वाटा होता, या मतदारसंघात कसं चित्र पाहता तुम्ही? कारण एक मातब्बर घराणं आहे जे सातत्याने 50 वर्षापासून सत्तेत आहे। मला ही उमेदवारी याच्यासाठी हवी आहे की शिर्डी मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आणि जे दहशतवाद आणि हुकुमशाही ही संपवायची आहे, हा मुख्य उद्देश आहे। तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही म्हणाल, दुधाचा प्रश्न, कांद्याच्या सोयाबीनच्या भावाचा प्रश्न, आज एवढं मोठं शिर्डी संस्थान असताना नगर मनमाड रोडचा प्रश्न, असे खूप प्रश्न प्रलंबित आहे। फक्त निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करणे, खोटे आश्वासन देणे हे कुठंतरी थांबवलं पाहिजे। म्हणून मी एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक, सुज्ञ नागरिक म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। सुजय विखे पाटलांचा पराभव झाल्यानंतर ते आता शिर्डी विधानसभेमध्ये लक्ष घालू लागले, अनेक सभा घेत आहेत आणि सभेमधून म्हणतायत की जी लोक कधी इथून मागे कोणाच्या घरी येत नव्हती, दारी येत नव्हती, ते आता प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रम यायला लागले। मला असं वाटतं तेच जायला लागले छोट्या मोठ्या कार्यक्रमाला। सर्वसामान्य माणूस सगळ्यांच्या घरी जातो येतो, परंतु ते वेळ काढून जात आहेत आता सर्व। त्यांच्या घरातील 4-5 व्यक्ती ह्याच कामावर आहेत। त्यांनी स्वतः वक्तव्य केलं की मी कावळ्याच्या आधी हजर होईल, हे त्यांचंच वक्तव्य आहे। आणि मला म्हणायचंय, तुम्ही दक्षिण मध्ये तुमचा पराभव झाला, तिथल्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं, मग तुम्ही दक्षिण मध्ये हजर राहायला पाहिजे नव्हते, उत्तरेत तुम्ही काय करता? ह्या होत्या प्रभाताई घोगरे। आपण जर बघितलं तर सातत्याने त्यांच्या नावाची चर्चा या शिर्डी विधानसभेसाठी होते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसमोर घोगरे आव्हान देणार का, हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।